सगळ्या पदनियुक्त लोक जनशक्ती पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धरती गुंजे आसमान रामविलास पासवान। धरती गुंजे आसमान रामविलास पासवान। हमारा नेता कैसा हो, चिराग भैया जैसा हो। अरे मेरा नेता कैसा हो। करांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो। धरती त्यांच्या आपण सातारा युवक आघाडीचा सातारा जिल्हा सदस्यपदी निवड बोलवा। एक दोन फोटो सगळ्यांना घेऊन घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। युवक आघाडी सातारा तालुका अध्यक्ष म्हणून सातारा यानंतर प्रमुख यानंतर अमोल केदार सुरेश गुजर जावली तालुका अध्यक्षपदी आपण केदारजी यांचं नियुक्ती करतोय। तीन चव्हाण जावली तालुका उपाध्यक्ष सचिनजी चव्हाण। शरद दाभाडे सातारा शहरात युवक आघाडीचे सातारा शहरात। लोक जनशक्ती पार्टी या पक्षाच्या फादर बॉडीवरती गणेश नंदकुमार वाघमारे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। नियुक्ती आपल्या कार्यालयात असते होती। गणेश आबा वाघमारे यांचं सर्वप्रथम अभिनंदन। अर्जुन मोहन माने साहेब यांची सातारा शहर अध्यक्षपदी फादर बॉडी येथे नियुक्ती होतात। या पुढे या। यांची युवा जिल्हाध्यक्षपदी। लोक जनशक्ती पार्टीचा विजय। लोक जनशक्ती पार्टीचा विजय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय। धरती गुंजे आसमान रामविलास पासवान। धरती गुंजे आसमान रामविलास पासवान। हमारा नेता कैसा हो, चिराग भैया जैसा हो। अरे मेरा नेता कैसा हो। चिराग भैया जैसा हो। सर्व जोराच्या विचारांना आज सातारा जिल्हा राजधानी या ठिकाणी छत्रपतींची राजधानी या जागेवरती आलं। प्रचंड असा प्रतिसाद आपल्या माध्यमातून थोडंसं मी भारून गेलो मग असे आलं की
पार्टीचा प्रचार आणि प्रसार रामविलास पासवान साहेबांचे विचार आपण घराघरापर्यंत पोहोचवतो. त्याचबरोबर आज सातारा जिल्ह्याच्या निवडी संदर्भात आपण इथं सर्वजण जमलो आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून लोकजनशक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय विजयराव गायकवाड काकासाहेब त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे फादरबॉडीचे लोकजनशक्ती पार्टी गणेशजी वाघमारे असतील, अर्जुन मोहन माने असतील शहराध्यक्ष म्हणून, तसेच सर्वांना ज्या आपण सर्वजण ज्या प्रमुख कार्यक्रमासाठी म्हणजे आपले श्रवणभाऊ फुलवळे असतील यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा प्रकरण 16 आहे, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच तुषार दादाजी ओकेपुढे, अरुणाजीजी गायकवाड आमचे पूर्वीचे आणि आता कायम आता सोबतच आहे आम्ही, आमचे मित्र बोबडे असतील, तसेच आपले प्रमोद जाधव असतील, हर्षद धोत्रे असतील, ओंकार डबडे, केदार पूजक, सचिन चव्हाण. तुमचा प्रश्न बरं. तर आज लोक जनशक्ती पार्टीच्या अनुषंगाने इथं सगळी जमा झाली. जनशक्ती पार्टीच्या अनुषंगाने इथं आम्ही जमलेलो आहोत. पण त्यामध्ये मी तुषार बोकेपुढे युवामधील जिल्हा उपाध्यक्षपदी मी नियुक्त झालेलो आहे. तर जबाबदारी जर सांगायची म्हटलं जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, तर आम्ही जे आता राजकारण बघत आलेलो आहे, जे राजकीय गोष्टी असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, किंवा सांस्कृतिकमध्ये सुद्धा आता त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालल्या आहेत ज्याच्यातून नवयुवकांना बाजूला काढलं जातं आहे. कारण की मी स्वतः साहित्य क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करतो आहे. तर मला ह्या गोष्टीची जाण असल्याकारणाने साहित्य क्षेत्रात आणि कला क्षेत्रात मला कोणत्या पद्धतीने उभारी घेऊन तरुणांसाठी काम करता येईल, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करता येईल, यासाठी आम्ही काम करू. समाजामध्ये आत्ता भरपूर अशा गोष्टी चाललेल्या आहेत. ॲट्रॉसिटीच्या केसेस असतील, ज्या पेंडिंग केसेस असतील, दलितांवरती अत्याचार असतील, यासाठी सुद्धा आम्ही काम करू. जे युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या संधी कशा इतर क्षेत्रांमध्ये उपलब्ध करून देता येतील त्या अनुषंगाने सुद्धा एक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आम्ही कार्यरत राहणार आहोत. त्याचबरोबर साताऱ्यातील जी इतर जनशक्ती आहे ती आम्ही एकवटून साताऱ्यामध्ये याचं मोठं संघटन कसं करता येईल आणि आमचे विजय काका आहेत त्यांना आम्हाला कसं जनशक्तीच्या माध्यमातून कसा सपोर्ट करता येईल यासाठी आम्ही तत्पर राहू. का सांगायला तुम्हाला लोक जनशक्ती पार्टी सातारा जिल्हा युवक आघाडीचं जिल्हाध्यक्षपद दिलं आहे. फार मोठी जबाबदारी आहे. संघटन बांधणे असेल किंवा एकंदरीत तळागाळापर्यंत समाजवादी लोक जनशक्ती पार्टीचे विचार पोहोचवणे असेल. काय नेमक्या भावना आहेत, कशा पद्धतीने बघताय, काय तुम्ही नेमकं पार्टीसाठी आता काय योगदान देणार आहे? नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये युवकांचे जे आत्तापर्यंत जे प्रश्न जे कामं रखडलेले आहेत किंवा युवकांना जे राजकारणापासून जे वंचित ठेवण्याचं काम नुसता त्यांचा वापर केला जातो, त्या दृष्टिकोनातून इथं फक्त राजकारणच नाही तर फक्त समाजकारण पण आणि त्याच्याबरोबरच युवकांना बरोबर घेऊन इथलं सगळं रामविलास पासवान साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं काम करणं. आमचे काकासाहेब असतील, करणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इथं युवकांची कामं केली जातील. आता जे सामाजिक प्रश्न आहेत, आता आर्थिक ह्याच्यासाठी असतील, सगळे प्रश्न सोडवले जातील आता लोकजनची शक्तीच्या पार्टी माध्यमातून. आज लोक जनशक्ती पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माझी माननीय आमचे विजय काका गायकवाड तसेच करणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आणि आमचे सहकारी सन्मित्र श्रवणजी पुलावळे यांची युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि इतर पदनियुक्त्याही महत्त्वाच्या झाल्यात. लोक जनशक्ती पार्टी ही केंद्रातल्या सत्तेमध्ये आहे आणि माननीय चिरागजी पासवान हे आता अन्न व प्रक्रिया उद्योगाचे केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये युवकांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर दलित, आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त समुदाय असेल, मुस्लिम समुदाय असेल आमचा, यांचे सामाजिक सक्षमीकरणाचे प्रश्न असतील, त्यांच्यावर अन्याय अत्याचार जो आता धर्माच्या नावाखाली केला जातो आहे, तर त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या अनुषंगानं, कारण शेवटी आपण भारतीय संविधानात आणि लोकशाही राज्यात राहतो आणि लोकशाही राज्यामध्ये इथं प्रत्येकाला आपापल्या धर्माचा मान सन्मान आदर करण्याची भारतानं दिलेली ती एक म्हणजे भारतानं तो अधिकार दिलेला आहे, संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आम्ही सगळे सातारा जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी, युवकांसाठी अहोरात्र काम करणार आणि संघटन वाढवणार. थँक्यू. आज या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या
सातारा शहर अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी करंजी गायकवाड व विजय काका गायकवाड यांचे आभार मानतो आणि पक्षाने दिलेल्या जबाबदारी आणि या पदाचे जे काम करणार आहे त्याबद्दल काही 2 शब्द सांगेन. तर आपण आत्ता बघत आलेलो आहोत राजकारण, समाजकारण, आर्थिक महागाई, बेरोजगारी या अनेक बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावर म्हणजे भाष्य करणे आत्ता इतकी म्हणजे परिस्थिती वाईट आलेली आहे. तर आपल्याला आत्ता राजकारणाचं सध्या पाहता गलिच्छ राजकारण अगदी झालेलं आहे. तर त्या गलिच्छ राजकारणामध्ये आपल्याला न पडता जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे त्याच्यातनं एक ही आपल्या समाज बांधवांची अशी सुशिक्षित फळी उभारून आपल्याला ते एक सुशिक्षितच राजकारण करायचं आहे ज्याच्याकडून आर्थिक व सामाजिक सगळ्यांचा विकास केला जाईल. त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन आणि पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं अगदी योग्य पद्धतीने पालन करेन. फक्त 1-2 मिनिटं जरा शांत बसा. ओके. आज लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मी इथे आलो असता युवा आघाडीच्या वतीने आज पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी सर्किट हाऊस सातारा येथे पार पडला. प्रामुख्याने आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज युवा वर्ग आज इथे जमला आहे. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. लोक जनशक्ती पार्टीच्या युवा आघाडी सातारा जिल्हाध्यक्षपदी आमचे मित्र श्रवणभाऊ पुलवळे यांची आज नियुक्ती या ठिकाणी झाली. त्यांचं मी पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर सातारा शहरच्या सचिवपदी अभिजित गायकवाड यांची नियुक्ती झाली, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. तसंच तुषारभाऊ बोकेफोडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. आमचे मित्र लोंढे साहेब असतील, सुदेश लोंढे, तसेच संदीप धोत्रे, प्रमोद जाधव, ओमकार शरद डबडे, केदार गुजर, सचिन चव्हाण, अमोल नलवडे, गणेश वाघमारे, अर्जुन माने, प्रमोद बोकेफोडे या सर्वांनीच या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला खात्री आहे लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून घराघरापर्यंत रामविलास पासवान साहेब व चिराग पासवान साहेब यांचे विचार, त्याचबरोबर युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रणवजी कुमार साहेब असतील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम श्रवणभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी बोकेफोडे साहेब असतील, अभिजित गायकवाड असतील यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. वेळोवेळी लागणारे जी काही पक्षाकडून त्यांना गरज भासेल ती निश्चितच फादर बॉडीच्या वतीने व युवा आघाडीच्या वतीने देण्यात येईलच. तसेच आज मी इथे आलो असता मी माझे 2 शब्द व्यक्त करताना सांगितलं, लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय नेते चिरागजी पासवान साहेब यांच्या विचारांनी आज भारत देशामध्ये अश्ववेगाने पक्ष जो चालला आहे त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये चालेल ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी आज निघून जावं असं वाटतं. आणि या सर्वांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यामध्ये भावी काळामध्ये येणाऱ्या सर्व काही इलेक्शन्स असतील, या प्रत्येक इलेक्शन्समध्ये आपले कॅन्डिडेट जास्तीत जास्त पद्धतीने कसे निवडून येतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा हीच आपल्या सर्वांना विनंती. समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी असतील तळागाळापर्यंत शोषित, पीडित, वंचित या वर्गासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणे काम करावं लागेल आणि निश्चितच तुम्ही या सर्वांना न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.